श्री स्वामी समर्थ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त असणार आहे. आज आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन. आता स्वामी महाराजांचा प्रगट दिन म्हटलं तर आपल्यासाठी खूप मोठा सोहळा आहे. आता आजच्या दिवशी आपल्याला अक्कलकोट वगैरे जाणं शक्य नसेल तर कमीत कमी आपण घरी तरी सेवा करू शकतो. बरेच जण अक्कलकोटला दिंडोरीला वगैरे जात असतात. आता ज्यांना शक्य नाही होणार त्यांनी घरी सेवा केल्या तरीही त्या स्वामी महाराजापर्यंत पोहोचणारच आहे. उलट अशा दिवशी आपण आपल्या घरामध्ये सेवा केली तर स्वामींच्या ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वावरणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला तिकडे जाणं शक्य होणार नसेल तर आपल्या घरातच सेवा करायची आहे. आज आपल्याला दिवसभरामध्ये कुठल्या सेवा करायच्या आहेत ते देखील सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला लवकरात लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर शक्य तितक्या लवकर उठून आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यात सकाळची जी वेळ असते ती शांततेची असते आणि आपलं मन पूजेसाठी रमण्यासाठी ही वेळ आहे ती उपयुक्त ठरत असते. जेव्हा आपण दुपारी किंवा 9-10 नंतर जरी सेवा करायला बसलो तरीही आपल्या काही सांसारिक जबाबदाऱ्या असतात. मग आपलं अर्ध लक्ष तिकडं असतं, अर्ध लक्ष सेवेकडे असतं. मग पूर्णपणे आपण त्या ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही. किंवा दुपारची वेळ असेल तर आळस वगैरे येतो. त्यामुळे सकाळच्या वेळी जर आपण सेवा केली तर आपलं जे काही लक्ष आहे ते पूर्णपणे लागतं. त्यामुळे दररोज सकाळी सेवा झाली पाहिजे. पण प्रत्येकाला ते करणं शक्य होत नाही. पण कमीत कमी उद्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करूनच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला पवमान सूक्त म्हणायचं आहे, पुरुष सूक्त म्हणायचं आहे. पुरुष सूक्त 16 वेळेस म्हणणं शक्य नसेल तर 16 वेळेस म्हणा, नाहीतर एकदा म्हटलं तरी चालेल. पण पुरुष सूक्ताला 16 वेळेस किंवा 1 वेळेस, त्यानंतर तारक मंत्र 1 वेळेस, श्री स्वामी समर्थ मंत्र 11 किंवा 21 वेळेस असं म्हणून अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना पंचामृताचाच वापर करायचा आहे. आता इतर वेळेस आपण दूध आणि पाणी वापरत असतो, पण आजचा दिवस थोडासा विशेष आहे त्यामुळे पंचामृताने अभिषेक घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. अगदीच वेळेवर काही नसेल तर मग ठीक आहे, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही अभिषेक घालू शकता. तर आता हे झालं ब्रह्ममुहूर्ताचं. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हळद म्हटलं तर आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत असतो. इतर वेळेसही आपण गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकत असतो. आता आज आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे म्हणजे आपल्या गुरूंचा वार आहे. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात हळद ही टाकायचीच आहे. आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र आणि हळद एकत्र करून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या ठिकाणी आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे. हे देखील हळदीनेच लिहायचं आहे. आणि जो उंबरटा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरट्यावर एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची. त्यानंतर स्वामी महाराजांचा सेवा आपल्या कुठल्या करायच्या आहेत तर बघा, सेवा म्हटलं तर भरपूर प्रकारच्या सेवा असतात. त्यापैकी तुम्हाला जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढं करा. पण ज्या प्रामुख्याने आपण उद्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी करायलाच हव्या त्या कुठल्या सेवा आहेत तर स्वामी समर्थ सारामृत आहे, त्याचा एक पाठ आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये 21 जे अध्याय दिलेले आहेत ते पूर्ण आपल्याला वाचायचे आहेत. एका बैठकीत वाचायला म्हटलं तर आपल्याला साधारणतः पाऊण तास लागतो. नवीन सेवेकरी असताल तर तुम्हाला 1 तास लागतो. आता अर्थात तुमच्याकडे कुठलं सारामृत आहे ते देखील डिपेंड आहे. जर तुमच्याकडे दिंडोरी केंद्रातलं जर सारामृत असेल तर तुम्हाला एवढाच वेळ लागणार आहे. त्यापेक्षा मोठं जर असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ लागू शकतो. पण माझ्याकडे दिंडोरी प्रिंट आहे त्यामुळे त्याला साधारणतः पाऊण तास ते 1 तास आपल्याला लागतो. आता हे जर तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य नसेल तर तुम्ही
सकाळी 7 अध्याय वाचून घ्या, नंतर 7 वाचा, संध्याकाळी 7 वाचा. असं विभागून केलं तरी चालेल, पण एक पाठ आपल्याला करायचाच आहे. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यासोबत 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना 1 ग्लास पाणी घ्या, त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे ते घरातील प्रत्येक सदस्यांना थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला तारक मंत्राचा हा छोटासा उपाय देखील करायचा आहे. आता हा झाला सेवा. त्यानंतर बघा, आपल्याला मंदिरात आवर्जून जायचं आहे. श्री स्वामी समर्थाचे केंद्र जर तुमच्या गावात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात, नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात तरी चालेल, पण मंदिरात आपल्याला जायचंच आहे. आता बरेच जणांचं म्हणणं असतं मंदिरातही देव असतो आणि घरीही देव असतो. तर बघा, देव म्हटलं ना तर सगळीकडेच देव असतो, पण बऱ्याचदा आता आपण उन्हाळ्यात जेव्हा चालतो ना तेव्हा आपण एखाद्या झाडाखाली थांबतो का, तर आपल्याला त्या ठिकाणी सावली मिळते, हवा लागते. आता हवा म्हटलं तर उन्हातही हवा असते, पण ती जाणवते का? नाही. जेव्हा आपण झाडाखाली बसतो तेव्हा त्या हवेचा गारवा आपल्याला जाणवतो. तसाच देवाचा आहे. घरामध्ये जरी आपल्या देव असेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असला तरी जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा त्या मंदिरातली जी सकारात्मकता आहे ते आपल्याकडे लवकरच आकर्षित होते आणि मंदिरात गेल्याचं जे काही आपल्याला समाधान मिळतं ते काही वेगळंच असतं. म्हणूनच आपल्याला मंदिरात आवर्जून जायचं आहे. मंदिरात जाताना एखादं श्रीफळ आपल्याला घेऊन जायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही घेऊन जायचं असेल मग तुम्ही दक्षिणा घेऊन देऊ शकता. फळं फुलं काय जे तुम्हाला न्यायचं असेल ते तुम्ही नक्कीच घेऊ शकतात, पण श्रीफळ मात्र आपल्याला घेऊनच जायचं आहे. हे श्रीफळ हातात घेतल्यानंतर त्यावर आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती त्या नारळावर सांगायची आणि ते नारळ स्वामी महाराजांना अर्पण करायचा. अशा पद्धतीने नारळाचा देखील आपण एक छोटासा उपाय करू शकतो. आता त्यानंतर आपल्याला आज पिवळ्या रंगाचेच वस्त्र परिधान करायचे आहे. तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर आजच्या दिवशी तेच आवर्जून परिधान करण्याचा प्रयत्न करा. अगदीच नसतील तर तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर तिथे ड्रेस कोड असेल तर मग पिवळ्या रंगाचा रुमाल देखील जवळ बाळगला तरी चालेल. त्यानंतर आजच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे. दान म्हटलं तर अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला अन्नदान करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकतात. आता अन्नदान करायचं म्हटलं तर अगदी खूप लोकांना अन्नदान केलं तरच त्याचं फळ मिळतं असं काही नाही. एखाद्या गरजूंना व्यक्तीला किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला, एखादा बिस्किट पुडा दिला तरी त्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभतं. तर फुलं ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही अन्नदान देखील करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही केंद्रामध्ये गेल्यानंतर दानपेटीमध्ये काही दक्षिणा जसं आपल्याला शक्य होणार आहे तसं टाकलं तरी चालणार आहे. फक्त दानाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण दान करतो तेव्हा असं म्हटलं जातं की उजव्या हाताने दान केलेलं डाव्या हातालाही कळता कामा नाही. म्हणजे काय तर गुपित दान करायचं असतं. त्यामुळे दान करताना आपण दान केल्यानंतर उगाच त्याला सांगत बसण्यात काही अर्थ नाही. दान ही नेहमी स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं आहे. त्यानंतर दान करण्यासारख्या अजून वेगळ्या कुठल्या गोष्टी आहेत तर पिवळ्या रंगाच्या ज्या काही वस्तू आहेत, मग त्यामध्ये वस्त्र असू शकतात, पिवळ्या रंगाची डाळ असू शकते, गूळ असू शकतो, ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही दान करू शकतात. दान केल्याने गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते आणि ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो त्याच्या कामामध्ये जे अडथळे निर्माण होत असतात ना ते दूर होण्यासाठी गुरुची मदत लाभते. त्यानंतर बघा, आपण जो घरामध्ये स्वामींवर समोर दिवा लावणार आहोत त्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आपण हळदीचे उपाय गुरुवारी करत असतो, पण आजच्या दिवशी देखील आपण ते करायचे आहे, कारण स्वामी आपले गुरु आहेत आणि गुरु म्हटलं तर हळदीचे विशेष उपाय तर आपण केले तर गुरुचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे हळदीचे आपल्याला जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते करायचे आहेत. त्यानंतर नैवेद्य काय दाखवायचं, तर नैवेद्याच्या बाबतीत एक सेपरेट व्हिडिओ आपण अगोदर बनवलेला आहे. नैवेद्य दाखवताना कुठला मंत्र म्हणायचा, कशा पद्धतीने दाखवायचं, हे सगळं काही त्या व्हिडिओमध्ये आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. तरीही थोडक्यात सांगते, नैवेद्य दाखवताना शक्यतो पुरणपोळी
कांदा भजी, बेसनाचे लाडू या पदार्थाचा समावेश असायला पाहिजे. अगदी सगळंच करा असं नाही, पण जे तुम्हाला याच्यापैकी करणं शक्य होणार आहे ते तुम्हाला करायचं आहे. तर तुम्ही बाहेरून आणणार असाल तर पिवळ्या रंगाची मिठाई यामध्ये असायला हवी. पिवळ्या रंगाचे पेढे असू द्या, पिवळा किंवा लाडू असू द्या, पण पिवळ्या रंगाचा समावेश आपल्याला करायचा आहे. तसेच केशर दूध देखील स्वामींना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये केशर टाकायचं आणि जे दूध आहे ते स्वामींच्या नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त स्वामींचा नैवेद्य जेव्हा आपण दाखवणार आहोत त्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे. कुठल्याही नैवेद्यामध्ये तुळशीपत्र हे ठेवले जातं. फक्त गणपती बाप्पांना आहेत त्यांच्या नैवेद्यात आपण कधीही तुळशीपत्र ठेवत नाही. पण स्वामी महाराजांना भगवान विष्णू भगवानांना जर आपण तुळशीपत्र विरहित ठेवलं तर त्यांचा तो स्वीकार करत नाहीत. म्हणून तुळशी आपल्याला नैवेद्यावर ठेवायचीच आहे. त्यानंतर आजच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तुम्हाला होणार आहे तेव्हा गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचायचा आहे. 9वा अध्याय कशासाठी आहे तर गुरुची कृपा लाभण्यासाठी आहे. त्या बाबतीत कथा देखील आहे, ती बऱ्याचदा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर ज्याचा गुरुचा आशीर्वाद ज्याला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी उद्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी गुरुचरित्रातील 9वा अध्याय आवर्जून वाचावा. दुपारची 12 ते 12:30 वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचला तरी चालेल. असं काहीही नाही की तुम्ही मंदिरात जाऊन वाचा, तुम्ही घरी वाचलं तरीही चालणार आहे. तुमच्याकडे छोटंसं पुस्तक असेल त्यातून वाचा किंवा गुगलवर तुम्ही सर्च केलं तर त्यावरही तुम्हाला बघायला मिळेल किंवा आपल्या चॅनलवर देखील हा अध्याय मी टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत. आजचा जो स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे तो कशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं. याबाबत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.